येस, गुड मॉर्निंग. आम्ही घरून आलो आणि डायरेक्ट निघालो बॅगा वगैरे ठेवून वॉटरफॉलला. तर आमच्यासोबत आहे आमची टीम आणि यांचे बच्चे कंपनीसोबत आहे आणि आमचे ऑल ग्रेट वेलनेस कोचेस सगळे सोबत आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत वॉटरफॉल या ठिकाणी बघण्यासाठी. इतका भारी व्ह्यू आहे, मस्त खूप छान असं पाणी पडत आहे. वरतून सारखा पाऊस पडतो आहे रिमझिम, पण रेस्ट्रिक्शन आहे, आतमध्ये जाता येत नाही कारण त्यांनी लावलेलं आहे दोर आणि इथं लिमिट आहे फोटो काढण्यासाठी, आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि माझ्यासोबत आहे आमचे कदम सरचा कॅमेरा खराब आहे तरी पण ते फोटो काढत आहे, बघू शकता किती मजा आहे. आणि सोबतच विचार केला की आता करायचं काय, तर आम्ही डिसिजन घेतला की आता इथं वर्कआउट करायचं. वर्कआउट केलं आम्ही, सोबत टीमला बोलवलं आणि वर्कआउट चालू केलं. आखी लोक मागून बघत होते आम्हाला की यांचं काय चालू काय. बाद आए हम बोट राइडिंग के सकते हैं। हम काफ़ी दिनों से कोशिश कर रहे थे कि हमारे लोग हमें दिख रहे नहीं है। हमें भूख लगी थी लेकिन खाने को हमें मछली नहीं मिल रही थी, और प्यास लगी है लेकिन पानी पूरा खारा है, हम इसे पी नहीं सकते हैं। अभी देख सकते हैं हमारे आदमी हमें मिल गए हैं, अभी हमें खाना भी मिल जाएगा और खाना भी खाएंगे, साथ में घूमेंगे फिरेंगे, आज मस्त करेंगे और क्या। और हमें इसका ब्रेक नहीं लग रहा था। हम बहुत टाइम से इधर इधर घूम रहे थे फिर से हमें बाद में चला कि इसको ये हैंडल रहता है फिर हम आगे की तरफ घूम रहे थे, नहीं तो हम सापुतारे के और नाव नहीं क्या उधर घूम रहे थे गोल 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 गोल। अब कैसा लग रहा है? अभी अच्छा लग रहा है, अभी जान में जान आ गया हमारे। देख सकते हैं हमारे पीछे से भी नाव आ गई है, क्या बात है। नहीं दुश्मन नहीं है रे, हमारे भाई है वो। त्याच्यानंतर आम्ही आलो रोज गार्डनला आणि इथं आमचा प्लॅन झाला की आता आम्हाला ते ठिक्कर पाणी खेळायचं. मॅडम आम्हाला करून दाखवत होत्या की असं असं करा आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं करायचा प्रयत्न करत होतो आणि मला जमलं आणि आमच्यासोबत बाकीचे लोक पण करायला लागले. सर्व मॅडम लोकांनी ठिक्कर पाणी खेळली, अक्षरशः खूप दिवसानंतर खेळलो. आणि ह्या आहेत माने मॅडम, ह्या व्हिडिओ रील बनवता पडल्या होत्या आणि मी त्यांना सांगत होतो मी पडल्या म्हणून मी व्हिडिओ शूट केला तुमचावाला. आणि त्याच्यानंतर ही आमची ऑल टीम इथं लेडीज आणि जेंट्स बाजूला झाले आहे, सर्व लेडीजची तयारी चालू आहे. सर्व कोचेसला बनवायचे आहेत रील आणि त्यांची मोमेंटम चालू आहे, पण कुणाचा काय टाळमेळ जमाना झाला अजून, कारण प्रत्येकजण बनवायचा प्रयत्न करतो आहे पण काय बनवायचं ते काही कळत नाही. मी फक्त बघत होतो चालू काय यांचंवालं, म्हटलं आपण बघून घ्यावा. आणि त्याच्यानंतर बघितलं तर आवळे मॅडम त्या उशिरा आल्या आणि त्यांचे चालू होते फोटोशूट. अक्षरशः एवढ्या नटून थटून आल्या होत्या त्या की हेअरस्टाईल वगैरे त्यांच्या फक्त बघायसारख्या होत्या, कारण ते हेअर कट करून आल्या होत्या, फिरायला आले होते म्हणून. आणि आई कडलक मॅडम, ओवळ मॅडम आणि त्याच्यासोबत आहे थोरात मॅडम, आवळे मॅडम आणि मस्त फोटोशूट चालू आहे. ननंद भाऊजाई या आणि इकडं आहे बोठे मॅडम आणि यांचं काहीतरी वेगळाच धिंगाणा चालू आहे. हे आता थोड्या वेळातच पळायच्या प्रयत्नात आहे, तर अरे पळाले, खरंच पळाले, पळायच्या प्रयत्नात म्हटलो आणि पळाले. बघू शकता हे नुसते पळत आहे, नुसते लहान पोरांसारखे, काय कोणाचं काय कळत नाही नेमकं काबर पळत आहे, कोणती प्रकारची रील नाही काही नाही, फक्त हात खालीवर पळत आहे. हे आमच्या आवळे मॅडम, ओवळ मॅडम, थोरात मॅडम, बोठे मॅडम, कडलक मॅडम, माने मॅडम आणि हे आमचे सगळे फोटोशूटर. यांना काय कुठं कोणी घेईना, हे फक्त फोटो काढायला सर्व सर लोक. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण व्हिडिओ शूट करावं. आणि दुसरा दिवस आमचावाला फुल धिंगाणा, कारण भाषण झालं होतं आमचंवालं तिथं आणि मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर आमचा एन्जॉयमेंट प्रोग्राम, सर्वजण एकत्र आलो आणि आमचं फुल राडा आणि हलकी चालू झाली आमची. लोक म्हणायचे यांचं वर्कआउट कुठं चालू होतं, जिथं आवाज आला आम्हाला आमच्या गाण्यांचा आम्ही तिथं चालू होऊन जातो. इथं आमची हलकी चालू झाली आणि हलकी चालू झाली, खूप एन्जॉय केला. रात्री झोपायला 12 वाजले कारण आम्हाला दुसरा दिवस घरी जायचं होतं. आणि त्याच्यानंतर बघू शकता लेडीजचा फुल राडा चालू होता. ते आता 2-2 जणांची फुगडी खेळायची सोडून दिली, 4-4 जण फुगडी खेळत होते आणि त्यांना जागा पुरत नव्हती. त्यांना लोक सांगायचे हळूहळू करा. आणि त्याच्यानंतर आम्ही जाता शेवट याला गेलो होतो सनसेट पॉईंटला.
पूर्ण धुकं होतं सगळं. आमच्यासोबत हे दोन्ही श्री आणि त्याच्यानंतर ह्या आमच्या पुढं चालल्या होत्या खवचे पुढे घेऊन, नाही खवचे पुढे नाही वाटतं, ते रेनकोट घेऊन चालले होते. आणि आमच्यासोबत आमच्या ग्रेट वेलनेस कोच मॅडम यांना म्हटलं की तुम्ही आता खूप 25 वर्षाचे दिसतात. ते म्हणे आम्ही 25 वर्षांनी दिसतो, 15 वर्षाचे दिसतोय आम्ही. म्हटलं क्या बात आहे. आणि वाव करताय सगळेजणं. कसं करताय? वाव, फक्त वाव वाव म्हणायला लावलं का नुसतं धिंगाणा वाव. लय एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. आणि शेवटी घरी जावं वाटत नव्हतं, चौकळं बघा अख्खं धुकं. आणि शेवटी घरी निघालो. आणि ही आमची ट्रॅव्हल. सगळ्यांना गरम प्यायचं होतं, पण आम्ही काय चहा घेत नाही, तर आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. आमच्या सर्व गाड्या थांबल्या आणि आमची चालू झाली ही आफ्रेश पार्टी. लोक थांबल्यानंतर चहा पितात, काय पितात. आम्ही आमचं गरम पाणी आणि आमच्यासोबतचं आफ्रेश एनर्जी ड्रिंक सोबत चालू केलं. सर्वजण आनंद घेत होते. आणि त्याच्यानंतर आमची ट्रेनिंग झाली आणि पेट्रोल पंपावरती आम्ही जवळपास 2-2.5 तास बसलो असं, कारण आम्हाला